नमस्कार. 8व्या वित्त आयोगाचे प्रमुख, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, देशाचे उपपंतप्रधान असणारे यशवंतराव चव्हाण, आयुष्यभर एवढी पद उपभोगणारा माणूस, हा माणूस गेल्यानंतर SBIच्या काही अधिकाऱ्यांनी या माणसाचं बँकेचं अकाउंट चेक केलं आणि यशवंतराव चव्हाणांच्या अकाउंटवरती आयुष्यभराची मिळकत होती निव्वळ 32,000 रुपये. ज्या माणसांनी राजकारणातली एवढी मोठं पद उपभोगली त्या माणसानं स्वतःसाठी कधीही पैसा कमवला नाही, झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये देशाची विक्री केली नाही आणि याच विषयावर आपलं मत मांडण्यासाठी उभा आहे. नमस्कार. विषय मांडतोय झटपट श्रीमंतीचे आजच्या तरुणाला लागलेले वेध. मुळात श्रीमंती म्हणजे काय? एखाद्याची आर्थिक सुबत्ता मिळवणं म्हणजे श्रीमंत होणं असतं का? एखाद्याकडे चांगला पैसा येणं म्हणजे श्रीमंत होणं असतं का? एखाद्याकडे संपत्ती येणं म्हणजे श्रीमंत होणं असतं का? किंवा सत्ता स्थापन करणं म्हणजे श्रीमंत होणं असतं का? तर माझं मत असं आहे, श्रीमंत फक्त पैशामुळे होता येत नाही. ज्ञानसाधना, विचार साधना, आरोग्य साधना या तिन्ही साधना ज्या व्यक्तीकडे असतात त्याला श्रीमंत होता येतं. मग तरुणाईनं श्रीमंत होण्याच्या नादामध्ये नेमकं काय केलंय? मग तरुण आणि श्रीमंत यांचा संबंध काय आहे? तरुण म्हणजे काय सांगताना कवी अविनाश भारतीयास लिहितो, अरे भोगा वाचून त्यागावरती अपार आमची प्रीत, तळ हातावरती प्राण घेऊन लढवी आमची रीत. तरुण एकला देशासाठी रक्ताचा धनवान, या देशाचा उन्नत मात्रा पूर्णत्वाची मान. तरुण म्हणजे काय? कलाम असं म्हणतात, वयाच्या 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंत असणारा व्यक्ती म्हणजे तरुण नसतो. ज्या माणसाची कार्य करण्याची ऊर्जा आहे तो व्यक्ती तरुण असतो. इथं बसलेले सगळे तरुण आहेत आणि प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे. पण आजच्या कालखंडामध्ये झटपट श्रीमंत कसा होता येईल याचा विचार प्रत्येक जण करायला लागतो. मग तरुणांना झटपट श्रीमंत का व्हायचे? याच्या मागची प्रामुख्याने 5 कारणं मला सांगायची आहेत. पहिलं कारण आहे, आजच्या कालखंडामध्ये तरुणांची लग्न होत नाहीत. दुसरं कारण, तरुणांची वाढती बेरोजगारी. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर तरुणांच्या वाढत्या अपेक्षा. आणि या तिन्ही कारणांमुळं या देशातल्या तरुणांची सध्या महत्त्वाची महत्त्वाकांक्षा आहे श्रीमंत होण्याची. कारण मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातल्या काही तरुणांनी सोलापूरमध्ये एक मोर्चा काढला आणि आपल्या डोक्यावरती नवरदेवाचा फेटा बांधला आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं, जिल्हाधिकारी साहेब, आम्ही शेतकरी राजा आहोत पण आम्हाला राणी मिळत नाही, आम्हाला राणी मिळण्याची काहीतरी तुम्ही सोय करून द्या. या देशातला शेतकरी आणि शेतकऱ्याची असणारी मुलं झटपट श्रीमंत होत नाहीत, त्यामुळे त्यांची लग्न होत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय तर अपेक्षांची प्रचंड वाढणारी घटना आहे. मध्यंतरी पुण्यामध्ये आम्ही विचार करायला लागतो, तरुण श्रीमंत कसा होतोय? तरुण हुंडा घेतोय आणि प्रचंड मोठ्या स्वरूपात हुंडा घेत असताना त्यांच्या अपेक्षा वाढत जातात. मध्यंतरी वैष्णवी हगवणे नावाच्या एका पुण्यातल्या मुलीनं आत्महत्या केली. या मुलीच्या लग्नामध्ये तब्बल 51 तोळं सोनं, 7.5 किलो चांदी, एक फॉर्च्युनर गाडी, एक स्कूटी गाडी, याशिवाय 1 कोटी रुपयाचं लग्न आणि महिन्याला 5 ते 6 लाख रुपये तिचे वडील पाठवायचे. आणि वाढणाऱ्या अपेक्षांमुळं त्या तरुणीला नैराश्य आलं आणि घरच्यांच्या मागण्या वाढायला लागल्या. त्यामुळे ही तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना आम्हाला पाहायला मिळते. अलीकडच्या कालखंडामध्ये 1991 नंतरनं तरुण झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतोय. याच्या मागचं कारण काय? राजन गवस यांनी बळीचा नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये राजन गवस असं म्हणतात, 1991 पर्यंत या देशातली अवस्था ही कृषीप्रधान होती. 1991 नंतर या देशातला शेतकरी हा अर्थव्यवस्थेच्या परिघाबाहेर फेकला गेला आणि जागतिकीकरणाच्या वाऱ्यामध्ये आमच्या इथल्या तरुणांनी IT सेक्टरमध्ये प्रवेश केला. जगातल्या विविध कंपन्या आमच्या भारतामध्ये आल्या आणि तरुणांना विविध प्रलोभनं दाखवू लागल्या. मग 100 रुपये गुतवा, 1000 रुपये कमवा, 200 रुपये गुतवा, 2000 रुपये कमवा आणि दाम दुप्पट योजनांच्या माध्यमातून तरुणांना झटपट श्रीमंत होण्याचे वेध लागले आम्हाला पाहायला मिळतात. आणि मग या देशामध्ये पल्स असेल, ट्विंकल असेल अशा कंपन्यांच्या माध्यमातून हजारो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आम्हाला पाहायला मिळते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तरुणाईची मानसिकतेवर घाव घालून तरुणांची बेरोजगारीची सगळ्यात मोठं शस्त्र, या तरुणांच्या शस्त्रावरती प्रहार केला जातो. यावर कवी सुहास चव्हाण फार सुंदर सांगायला लागतो, अरे माणुसकीचे लिलाव सारे नोटांवरती मोजावेत आणि प्रेमासाठी मरणारे बोटांवरती मोजावेत. किनाऱ्यावरच्या वाळूचे कण मोजता येणार नाहीत, सागरांच्या अकांत खुल्या लाटांवरती मोजावेत. नोटांवरती गांधी आणि त्या गांधी मागे पडणारा आजचा तरुण आम्ही पाहतोय. कारण जंगली रमी यापासून ते अलीकडच्या कालखंडामध्ये आलेल्या Dream11 सारख्या ॲपच्या माध्यमातून या देशातले तरुण झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग बघतायत. मग जंगली रमी ॲपच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातला एखादा तरुण पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाला आणि पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतरनं त्यामध्ये जंगली रमी नावाच्या ॲपवरती स्वतःच्याकडचं सेव्हिंग असणारं 23 लाख रुपये गुंतवणूक त्यानं केली. त्याला त्यामध्ये आर्थिक फायदा झाला नाही.
तोटा झाला म्हणून कर्ज काढलं आणि तब्बल 84 लाख रुपयांचं कर्ज घेऊन या तरुणांना नैराश्यामध्ये जाऊन कर्जाचा मोठा डोंगर साठवला आणि आत्महत्येचा मार्ग त्याला स्वीकारावा लागला. म्हणजे झटपट श्रीमंत होण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून तरुण वेगवेगळ्या उपाययोजना करायला लागतात. आर्य चाणक्य असं म्हणतात, झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन गोष्टीमध्ये अडकता कामा नये. तर 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट नियोजन, दुसरी गोष्ट व्यवस्थापन, तिसरी गोष्ट व्यावसायिक दृष्टिकोन आणि चौथी गोष्ट संघटन. एखादा व्यवसाय स्थापन केल्याशिवाय तुम्हाला श्रीमंत होता येत नाही. कारण शेतकरी संघटनेचे नेते असणारे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांची चळवळ उभी करणारे सदाभाऊ खोत मध्यंतरी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना असं म्हणाले होते की या देशातला तरुण झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतोय. या देशामध्ये तरुण कोण खिसे कापून मोठा होतो, कोण चोऱ्या करून मोठा होतो, कोण दरोडा टाकून मोठा होतो. परंतु मोठं होण्यासाठी सत्याच्या मार्गावरती चालावं लागतं आणि संघर्षाच्या पावलांनी पुढे जावं लागतं. त्यावेळी खऱ्या अर्थानं झटपट श्रीमंत होता येतं. इन्फोसिसच्या निर्माते असणाऱ्या सुधा मूर्ती यांनी डॉलर बहू नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकात ते असं म्हणतात, तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून ज्यावेळी तरुण या देशातले व्यवसाय करतील त्यावेळेस ते श्रीमंतीच्या मार्गावर चालायला लागतील. कारण जगातले सगळ्यात श्रीमंत लोक भारतामध्ये राहतात, परंतु श्रीमंत लोकांची यादी असणाऱ्या भारतामध्ये गरिबीची सीमारेषा आम्ही आतापर्यंत ठरवली का? मध्यंतरी सरकारनं सांगितलं 32 रुपये निव्वळ उत्पन्न असणारा व्यक्ती BPLच्या रेषेखाली जाईल आणि खऱ्या अर्थानं 32 रुपयामध्ये दिवसभर माणसाचा चहा पिऊन होतो का याचाही विचार आम्ही केला पाहिजे. मग झटपट श्रीमंत का व्हायचे? सगळ्यात महत्त्वाचं काम, आज जर एखाद्या तरुणाला वयाच्या 21व्या वर्षी नोकरी मिळाली नाही, तो 28 वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. वयाच्या 28 वर्षानंतरनं एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये 15,000 रुपयाची नोकरी जर त्याला मिळाली आणि त्याचं जर लग्न ठरवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची अरेंज मॅरेजमधली पहिली मागणी असते 2 BHK फ्लॅट हवा आहे, मोलाला 50,000 रुपये नोकरी हवे आणि सगळ्यात महत्त्वाची प्रामुख्याची मागणी असते 4 व्हीलर गाडी हवे. अपेक्षांच्या ओझ्याखाली या तरुणांना झटपट श्रीमंत होण्याचे वेध लागले आम्हाला पाहायला मिळतात. कारण श्रीमंत होणारी माणसं खऱ्या अर्थाने कशी असतात? श्रीमंत होणारी माणसं ही विचारानं सक्षम असतात. स्टीव्ह जॉब्स नावाचा व्यक्ती वयाच्या 65व्या वर्षी ज्या माणसानं स्वतःच्या मित्रानं कंपनीतनं हकलून दिलं म्हणून ॲपलची निर्मिती वयाच्या 65व्या वर्षी स्टीव्ह जॉब्स करतात आणि जगातला सगळ्यात मोठा ब्रँड ॲपल बनवण्याचं काम करतात. ते श्रीमंत होतात स्वतःच्या कष्टाच्या माध्यमातून. अनेक माणसं श्रीमंत होती पण त्या माणसांनी आपल्या श्रीमंतीचा कधी माज दाखवला नाही. अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही बघतोय पुणे बेंगलोर महामार्ग गेला आणि सुपरमार्ग गेला तेव्हापासून जमिनींना प्रचंड मोठा रेट आला आहे आणि गुंठेवारी शेट झाले आणि हे शेट 4-4 तोळ्याच्या चैनी घालून फॉर्च्युनर गाडीमधनं फिरायला लागतात आणि स्वतःच्या जमिनी विकतात आणि जमिनी विकून श्रीमंत होणारी तरुणाई पुन्हा एकदा गुन्हेगारीकडे वळताना आम्हाला पाहायला मिळते. म्हणून मला वाटतं तरुण श्रीमंत होतोय पण श्रीमंत होत असताना झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये गुन्हेगारांची संख्या वाढत चालली. कारण या तरुणांना श्रीमंत व्हायचे, ताबडतोब पैसा पाहिजे, मग गुन्हेगारीच्या मार्गावर चालणारे तरुण नैराश्याकडे जातात आणि नैराश्यात गेले तरुण आत्महत्या करतोय. कोविडच्या नंतर जर आम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2 कोटी तरुण बेरोजगार झालेले आहेत आणि या 2 कोटी तरुणांना रोजगार मिळत नाही म्हणून बेरोजगारीमुळं या देशातले तरुण श्रीमंत होण्याच्या नादामध्ये नको त्या ॲपवरती पैसे कमवण्याच्या नादात स्वतःची आर्थिक सुबत्ता हरवून बसतात आणि स्वतःचं मानसिक स्वास्थ्य हरवतात. मुळात श्रीमंती म्हणजे काय असते तर ज्ञानसाधना करणं म्हणजे श्रीमंती असते. बाबासाहेब आंबेडकर असतील काय, फुले शाहू असतील काय, अगदी सावरकरांपासून टिळकांपर्यंत मला असं वाटतं पंडित नेहरू आणि गांधींसारखा श्रीमंत देशामध्ये कोणताही माणूस नव्हता. पण या माणसांनी कधी श्रीमंतीचा माज दाखवला नाही. त्यांनी देशसेवा ही समाजसेवा मानली आणि देशसेवा करत असताना ज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा लढा उभा करण्याचं काम केलं होतं. श्रीमंत कोण होता? ज्या माणसाकडे 32 डिग्र्या होत्या आणि जो माणूस कोलंबिया विद्यापीठामध्ये गेला 1922 साली जगाचं आर्थिक नियोजन कसं करावं यासाठी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा पहिला प्रबंध इंग्रजीमध्ये लिहिणारा बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस, या बाबासाहेबांवरती 100 माणसांमधलं पहिलं नाव लिहिलं गेलं B.R. आंबेडकर आणि कोलंबिया विद्यापीठाच्या वेशीवर बाबासाहेबांचा पुतळा बसवला गेला आणि त्याखाली एक वाक्य लिहिलं गेलं, द सिम्बॉल ऑफ द नॉलेज. ज्ञानाचा महासागर असणारे बाबासाहेब मला वाटते ज्ञानानं श्रीमंत होते. आजच्या तरुणांनी नेमका आदर्श कोणाचा घ्यायचा? मध्यंतरी आमचा एक मित्र गणेश फडतारे याला एक फोन आला, जंगली रमी नावाच्या ॲपची तुम्ही जाहिरात करा, तुम्ही इंस्टाग्रामवरती रील करता आणि तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यास तो गणेश फडतारे असं उत्तर देतो, मी जंगली रमीची जाहिरात करून इथल्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणार नाही. आजच्या तरुणांनी नेमकं काय करायचं याचा विचार आम्ही केला पाहिजे. कारण तरुणांना विचार देणारे आदर्श आज संपत चाललेत. अशा कालखंडामध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये आम्ही शहराकडे चालतो. मुळात शहराकडे गेल्यानंतरनं आमच्या तरुणांना विविध
प्रकारच्या विचारांच्या शृंखलामध्ये अडकवलं जातं आणि मग या देशामध्ये तुम्हाला आम्हाला आमच्या तरुणांना स्वप्न दाखवली जातात. ती स्वप्न कशाची असतात? उद्याच्या भारताची. आणि या भारतामध्ये आमचा तरुण सक्षम झाला पाहिजे म्हणून त्यांना विचारांच्या गुंतेमध्ये अडकवलं जातं. त्यामध्ये अर्धा किलो हिटलरची पूड टाकली जाते, चवीपुरत्या चुबलकाचं चूर्ण टाकलं जातं, एक खमंग रेसिपी तयार करतात, त्यामध्ये शुद्ध पतंजली तूप ओततात आणि इथल्या देशातल्या तरुणांच्या गळी उतरवतात. मग या देशातल्या तरुणांनी काय खायचं, काय प्यायचं, काय बोलायचं, तरुणांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला जातोय. विचारांची श्रीमंती संपवण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर या देशामध्ये तुम्ही विचारानं श्रीमंत असताल तर तुमच्या हत्या केल्या जातात. मग दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींच्या डोक्यात गोळ्या झाडल्या जातात. म्हणजे या देशातला तरुण विचारशील नाही झाला पाहिजे, तो कृतिशील नाही झाला पाहिजे, तो संस्कारशील नाही झाला पाहिजे. यासाठी ती व्यवस्था कार्य करते. नोटाबंदीपासून लोटाबंदीपर्यंत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून घडणाऱ्या देशातल्या घटनांचा जर आम्ही आढावा घेतला तर देशातल्या तरुणांना नेमकी दिशा कोणते याचा विचार आम्ही केला पाहिजे. झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर मला वाटतं प्रामुख्यानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार सांगतात, मराठी माणसांनो नोकरी नको, व्यवसाय करा. तरुणांनी व्यवसाय केला पाहिजे. व्यवसायाच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होता येत नाही. म्हणजे चिनी बांबू नावाचा एक बांबू, या बांबूचं उदाहरण आपण ऐकलं असेल. चिनी बांबू नावाचा बांबू तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावा, त्याला सातत्यानं पाणी घाला, 3 वर्ष हा बांबू तुम्हाला दिसत नाही, पण 3 वर्षानंतर 4 फुटानं वाढा लागतो आणि काही दिवसात दिसेनासा होतो. म्हणजे कष्ट, जिद्द, मेहनत घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं श्रीमंत होता येतं. तेव्हा हा आशावाद व्यक्त करतो. जाताना सुशील कुमार शिंदे यांच्या शब्दात फक्त एवढंच सांगतो, अरे बळकावला जरी असेल एखादा हंगाम, त्यांनी युगांवर मालकी असणाऱ्यांनी त्याची तमा बाळगू नये. कारण उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्या गुलाम नाहीत. कारण उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्या गुलाम नाहीत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.